पोलीस भरतीमध्ये 90+ स्कोअर कसा आणायचा मी तुम्हाला सांगतो. त्यापैकी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील, ज्या खरोखर मनाला पडतील, त्यानुसार तुमच्यामध्ये सुधारणा करा. एखादी गोष्ट आवडली नाही तर आम्हाला सुद्धा सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करायचं आहे. आता बघा मित्रांनो, पहिली गोष्ट, पेपर सोडवताना तुम्ही अशा OMR शीटवरच सोडवायचं आहे. कोणीही 1-2 लिहित बसू नका. तुम्हाला वाटेल तिथून OMR शीट घ्या किंवा OMR शीटचं एखादं पुस्तक घ्या, जर तुमच्याकडे OMR शीट महाग असेल तर. आता बघा, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना समजा मीरा भाईंदर शहर पोलीसचा हा पेपर आहे 2026चा. पहिला प्रश्न आहे, रक्तातील तांबड्या पेशीमध्ये कोणते लोहयुक्त प्रथिन असते? आता ह्याचं उत्तर सोपं आहे. तुम्ही क्लिक केलं की हिमोग्लोबिन आहे. पुढचा प्रश्न तुम्ही घ्या, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती असते? 360 ग्रॅम असते. मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहेत? मग आपण हा प्रश्न लेटेस्ट अपडेट केला आहे तुम्हाला, ह्याचं उत्तर तुम्हाला कळले. पुढचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, त्याचं उत्तर तुम्ही हे केलंय. जे काय असेल ते मी एक्झाम्पलसाठी सांगतोय. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते. मग तुम्हाला अजून पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही काय लिहिलंय ते लिहिलंय. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न आलाय की ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, मग ह्याला गोल करून ठेवा. ठीक आहे. गोल केल्यामुळे काय होईल, तुमच्या लक्षात येईल की तुमचा कोणता प्रश्न मिसिंग आहे. तुम्हाला PSLVचं लॉंग फॉर्म येतोय, जे काय वाटतं तुम्हाला उत्तर तुम्ही त्याला क्लिक केलंय. पुढे आहे तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, तुम्ही ह्याला गोल केलंय. IPC जागा कोणी घेतली, समजा तुम्हाला असं वाटतंय की BNS काय घेतली, तुम्ही त्याला गोल केलंय, खून केली आहे. मग आता हे सगळे प्रश्न तुमचे सोडून झाल्यावर आता काय करायचं, तुमची उत्तरपत्रिका घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न क्रमांक 1, त्याला तुमचं काय उत्तर केलंय 3, त्याला गोल करा. दुसरा प्रश्न काय आहे, त्याला उत्तर तुम्ही 4 केले, तुम्ही इथं 4 करा. तिसरा प्रश्न काय आहे, तुम्ही इथं 3ला गेले, मग इथं 3ला 3 करा. जेणेकरून काय होईल, तुमच्या प्रश्नांचं जे आहे गोल करायचं त्याची तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. आता पुढचा विषय काय आहे की हे सगळे तुम्ही 26च्या 26 गोल आधी करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं कोणतं बाकी आहे. पण 26 पर्यंत करत असताना तुमच्याकडून इथं बघा 4 प्रश्न तुम्ही त्याला गोल केले आहेत की हे उत्तर मला येत नाहीत, आठवत नाहीत, ह्याच्याबद्दल मी नंतर विचार करतो. मग तुम्ही हे काय केलं, इथं रिकामे सोडलेत, म्हणजे 10व्याला तुम्ही कोणतीच खून केली नाही, इथं काहीही लिहायचं नाही. बरं, आता ही प्रश्नपत्रिका सोडत सोडत तुम्ही पुढे गेले. समजा इथं प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला असं झालं की एखादा प्रश्न आहे जो की खूप मोठा आहे किंवा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतोय. तर हा प्रश्न सोडत असताना तुम्हाला असं वाटतंय की ह्याला वेळ लागतोय आणि मग हा प्रश्न आपण नंतर सोडवू, तर ह्याला सुद्धा तुम्ही गोल करा. कारण काही प्रश्न हे अवघड असतात, वेळ खाऊ असतात, ते नंतर सोडवलेले कधीही फायद्याचे असतात. काही गणित असे असतात की तुम्हाला उत्तर येते परंतु ह्याला सोडवायला वेळ लागतोय, तर अशाला सुद्धा थांबायचं आहे. ठीक आहे. तर असं करत करत तुम्ही 100 प्रश्नापर्यंत आले. तुम्ही ह्यालाही सुद्धा खून केली आणि हे सगळं झालंय म्हणून तुम्ही 100च्या जे 4 उत्तर आले तुम्ही त्याला सुद्धा गोल केलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा बघणार की बाबा माझे जवळपास 20 प्रश्न असे आहेत की ज्याला आपण गोल केलेला आहे, म्हणजे आपण सोडवलेले नाहीत, ते प्रश्न तुम्ही दुसऱ्या टप्प्यात सोडवायचे आहेत. आणि प्रश्नपत्रिका सोडवताना जर समजा आम्ही तुम्हाला इथं उत्तर सूची दिली असती तर आम्हाला किती सोपं गेलं असतं, खूप सगळं सोपं गेलं असतं की तिकडे उत्तरं द्यायची नाहीत, काय गरज नाही. मग इथं उत्तर दिल्यामुळे तुमचा हा प्रश्न सोडवताना तुमची नजर इथं जाते. तुम्ही हा प्रश्न सोडवायला घ्या, किती वेळा असं झाकायचं रे, असं झाकायचं तुम्ही, का गणित सोडवायचे, का पेन पकडायचा की पेपर पकडायचा. हे इथं खाली उत्तर दिल्यामुळे तुमचं सतत लक्ष उत्तराकडे जातं, त्यामुळे तुमचं तात्पुरतं समाधान होतं, तुमचा स्कोअर वाढतोय फक्त, पण तुमचं लक्ष सारखं सारखं तिकडे आहे. इथं शेवटी उत्तर दिल्यामुळे काय झालंय की तुम्ही हे व्यवस्थित सोडवलं, तुम्हाला बघायला काही चान्स नाही, कारण तुम्ही अभ्यास प्रामाणिकपणे करताय. हे संपलं, हे संपलं तुमचं. हे संपल्यानंतर इथं फक्त स्पष्टीकरण आणि तुमची उत्तर चालू होते, तर तुम्ही एवढं काहीतरी झाकून ठेवू शकता. ओके. पण जर खाली उत्तर दिले असते आम्ही तर तुम्हाला प्रॉब्लेम आला असता. आता हे संपल्यानंतर तुम्ही समजा उत्तर तपासली, तुमच्या असं लक्षात आलं की तुमचे 80 प्रश्न आलेत आणि तुमचे 20 प्रश्न चुकलेत. 100चे 100 अटेम्प्ट करण्याची सवय ठेवायची. हे झाल्यानंतर तुम्ही 1 ते 100 असं प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करायचे. जर समजा तुम्ही गणित बुद्धिमत्ता ह्यांचं सोल्युशन केलं तर तुम्ही ह्याचं सोल्युशन करणार नाही, तुम्ही ह्याचं नाही, ह्याचं नाही, ह्याचं नाही. अरे मग तुम्ही जर निम्म्या प्रश्नाचं सोल्युशन केलं, 50 प्रश्नांचं सोल्युशन केलं 100 पैकी आणि GK मराठी सोल्युशन केलं नाही, त्यांच्यासोबत तुम्ही अन्याय केला, तर ते सुद्धा तुमच्यासोबत अन्याय करणार आहेत. म्हणून आपल्याला काय करायचंय, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, GK असेल, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर खाली तुम्हाला उत्तर दिलं किंवा अशा पद्धतीने प्रश्न असेल की प्रश्न आहे लगेच खाली सोल्युशन, प्रश्न आहे लगेच सोल्युशन, तर तुम्हाला असा पेपर OMR शीटवर सोडवता येत नाही. OMR शीटवर सोडवण्यासाठी 1 ते 100 असे सलग प्रश्न पाहिजेत. ह्याचा अभ्यास आम्ही केला आणि म्हणूनच आम्ही काय केलंय, 1 ते 100 प्रश्न आधी दिलेत आणि त्यानंतर तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. आणि प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे की समजा तुम्ही असं केलंय
की रक्तातील तांबड्या पेशीचा हा जो प्रश्न आहे हिमोग्लोबिनचा, ह्याचं सोल्युशन जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आपण आरबीसीचं काम काय आहे ते पण दिले. आरबीसी काय करतात, पीएच संतुलित ठेवतात हे सुद्धा दिले. तुमच्या हृदयाचा पुढचा प्रश्न आहे तर आपण काय केलं तिथं, हृदयाचे ठोके आणि लहान मुलांचे जे हृदयाचे ठोके ते सुद्धा दिलेत. म्हणजे तुमचा एक प्रश्न सोडवताना अजून 2-3 प्रश्नांचा कसा अभ्यास होईल याची काळजी घेतलेली आहे. त्यासोबत गणित असेल तर मोठं गणित असेल, महत्वाचं असेल तर गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सोडून दिलेलं आहे, जेणेकरून आपल्या पोरांचा चांगला अभ्यास झाला पाहिजे, 2 मार्क जास्त आले पाहिजेत आणि स्पर्धेत टिकून त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ठीक आहे. आता हे प्रश्न आहेत, ह्याचं उत्तर समजा आम्ही इथं दिलं असतं, एकचं उत्तर 1 आहे, 2चं उत्तर 2 आहे, 3चं उत्तर 3 आहे. हा प्रश्न कसा सोडवणार सांगा तुम्ही? इथं किती वेळा तुम्ही अशी ओएमआर शीट ठेवणार? ओएमआर शीट ठेवायचं नाही तर हात ठेवायचा. अरे हात दुखेल ना तुमचा. तुम्ही गणित कसं सोडवणार? हे गणित पण सोडवायचं, इथं हात पण ठेवायचा आहे. ह्या गोष्टी शक्य नाहीत. त्यापेक्षा इथं पुस्तक ठेवले प्रश्नसंचाचं, इथं तुम्ही कच्चं काम केले आणि लगेच तुम्ही ओएमआर शीटवर गोल केले, जेणेकरून तुमचा हा इथं नजर जाणार नाही आणि तुमचा स्कोर वाढेल. तुम्हाला ऍक्च्युअल किती मार्क येतात कळतील आणि तुमचा पुढे फायदा होईल, ज्यामधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. याच्यासोबत जर समजा आम्ही असं केलं की बाबा गणिताचे प्रश्न आहेत त्याचं सोल्युशन दिले पटपट पटपट आणि जीकेचं मराठीचं दिलं नाही तर आमचे पानं वाचतील, पुस्तकाची किंमत कमी होईल, पण तुमच्या सिलेक्शनचं काय असा प्रश्न आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, पांढऱ्या घोडा प्रश्नसंचेमध्ये तुम्हाला मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिल्यात. ह्याच्यात चालक का टाकले नाहीत, कारण चालकच्या जागा खूप कमी असतात, कमी येणार आहेत आणि इथं प्रत्येक प्रश्न अपडेट केलाय. 2023चा जरी प्रश्न तुम्ही इथं सोडवला तरी तुमच्या लक्षात येईल की 23चे प्रश्न सुद्धा यांनी अपडेट करून दिलेले आहेत आणि अचूक विश्लेषणासह आहेत. ह्याचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे. परंतु दुकानात जाऊन पहा, जर तुम्हाला चांगलं वाटलं तर घ्या, पण तुम्ही सुद्धा स्वतः विद्यार्थी म्हणून विचार करा की इथं समजा हा प्रश्न आहे आणि प्रश्न सोडवताना ह्या प्रश्नाच्या खालोखाल लगेच तुम्हाला इथं आम्ही सोल्युशन दिलंय. ठीक आहे, हे सोल्युशन दिल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सोडवण्याची मजा येणार नाही. तुम्हाला तात्पुरतं समाधान भेटन, परंतु ह्याची मजा येणार नाही खाली सोल्युशन असेल तर. किंवा आम्ही इथं उत्तर सूची दिली तुम्हाला खाली, इथं उत्तर सूची दिल्यामुळे काय झालंय की तुमचं सतत लक्ष इकडे जाते. मग लक्ष इथं जातंय, त्याच्यापेक्षा सलग प्रश्नपत्रिका सोडवा आणि तुम्हाला जर वाटतंय ना की आपल्याला लगेच प्रश्न उत्तर करायचे तर एक पान तुम्ही पलटू शकताय. एवढंही आळशी होऊ नका. परंतु तुमचा विचार करा, तुम्ही ठरवा तुम्हाला 90+ स्कोअर घ्यायचा आहे की 60-70लाच अडकायचे. जर 90+ला अडकायचे तर तुम्ही स्वतःची बुद्धी वापरा. तुमच्यापेक्षा एखादं हुशार जवळ असेल तर त्याला व्हिडिओ दाखवा की बाबा हे चुकीचं सांगतंय का, आणि चुकीचं सांगत असेल तर काय चुकीचं आहे, तर आपण काय केलं पाहिजे ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करा. 100% तुमचा फायदा होईल. पांढरा घोडा प्रश्नसंच दुकानात जाऊन पहा. जर योग्य वाटलं, दर्जेदार वाटलं तरच घ्या. जो काळा घोडा प्रश्नसंच येणार आहे त्याच्यामध्ये मात्र आपण प्रश्नाच्या खाली सोल्युशन दिलेलं आहे. सोल्युशन डिटेल असणार आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला वेगळा फायदा होणार आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या, परंतु अभ्यास आता करायचा आहे.